आदरणीय पवार साहेबांनी केलं, दादांनी केलं काही काळापुरता, तदनंतर सुप्रियाताई करतात. त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार. जी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. कुणी अनेक लोकप्रतिनिधी या वक्तव्यामध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा. देशाला सुद्धा कळलं पाहिजे की दादांचा अपघात नेमका कशा त्यांना शेवटी आम्ही विनंती करू आणि दीर्घकाळ बारामतीचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी केलं, आदरणीय दादांनी सुद्धा विधिमंडळामध्ये केलं, संसदेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी केलं, दादांनी केलं काही काळापुरता, तदनंतर सुप्रियाताई करतात. त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार आहे. बीएसआर कंपनीचा जो मालक आहे रोहित सिंग त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी जय पवार यांनी केली. आज मी या कामासाठी आलेलो आहे. जी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेला आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा. कुणी अनेक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा. तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा. तो राज्याच्या जनतेपुढे आणि देशाच्या जनतेपुढे सुद्धा यावा. ज्या वेळेला मी संसदेमध्ये जातो त्यावेळेला दादांच्या या अकाली दुर्दैवी निधनाची खूप मोठ्या प्रमाणावरती एक देशपातळीवरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे. देशाला सुद्धा कळलं पाहिजे की दादांचा अपघात नेमका कशावरून झाला. धन्यवाद. जय पवार यांनी असं विधान केलेलं आहे की प्रत्येक जे प्रकरण महाराष्ट्रात राष्ट्रवादी नेत्यांची नावं येतात. अशोक खरात प्रकरणात शेवटी जय पवार एक तरुण नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे. त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच